सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। आज आम्ही शाहूनगरमधून प्रभाग क्रमांक 19 मधून आमच्या प्रभागातील नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या खरं तर घेऊन इथं नगराध्यक्ष अमोल मोहिते साहेब यांच्याकडे आलेलो आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली मंगळाई कॉलनीचं एक आपण रस्ता आणि नाली याबाबतीचे इथं निवेदन दिलेलं आहे। खरं तर नागरिकांची अशी मागणी तर ॲक्च्युली नाला थोडा मंजूर झालेला आहे, 62 मीटरचा नाला मंजूर झालेला आहे आणि बाकीचा रस्ता मंजूर झाला आहे। परंतु नागरिकांची सर्वच नागरिकांनी मिळून असं त्यांनी सांगितलेलं आहे की रस्त्यापेक्षा आत्ता सध्या जास्त तिथं उतार असल्यामुळे नाल्याची खूप गरज आहे। त्याच्यामुळे सर्वप्रथम आम्हाला नाला करून द्यावा आणि त्याच्यातून राहिलं तर पुढे मग रस्ता कंटिन्यू करून द्यावा। त्याच बाबतीतलं नागरिकांचे आणि आपलं असं मिळून एक निवेदन अध्यक्ष महोदयांना दिलेलं आहे आणि नक्कीच त्याच्यावर पुढील सुधारणा किंवा त्याप्रमाणे करण्यात येईल असं अध्यक्ष महोदयांनी देखील सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे आत्ता जो अर्थसंकल्प झालेला आहे त्याच्यामध्ये CCTV कॅमेऱ्याबद्दल अत्यंत भरीव तरतूद करण्यात आलेली आहे। त्यामध्ये आपल्या शाहूनगर भागामध्ये काही ठिकाणी आपण CCTV कॅमेरे बसवले आहेत, परंतु अजूनही काही मुख्य चौक राहिलेले आहेत की ज्या ठिकाणी CCTV कॅमेरे बसवणं अत्यंत गरजेचं आहे। एक 6 चौकामध्ये आम्हाला CCTV कॅमेरे बसवून द्यावे असं मी तिथं निवेदन दिलेलं आहे। अगदी अजिंक्यतारा किल्ला आणि 4 भिंतीकडे जाणार जे ठिकाण आहे त्या ठिकाणी CCTV कॅमेरा बसवून द्यावे सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे 4 भिंतीजवळ पाण्याच्या टाकीजवळ सुद्धा गरज आहे। शिवनेरी कॉलनी ते आत जाणाऱ्या मुख्य रस्त्याजवळ CCTV कॅमेऱ्याची गरज आहे। त्याचप्रमाणे पॅरेंट स्कूलजवळ म्हणजे गोळीबार मैदानाकडे जाणारा जो रस्ता आहे तिथे एका CCTV कॅमेऱ्याची गरज आहे। जगदंबा चौक आणि रामराव पवार नगर येथे मुख्य रस्त्याला अशा 6 ठिकाणी आपल्याला CCTV कॅमेरे बसवून मिळावे याचं देखील निवेदन अध्यक्ष महोदयांना दिलेलं आहे। नक्की ते सुद्धा पूर्ण करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला शाहूनगर जो की त्रिशंकू भाग होता आता नगरपालिकेमध्ये मर्ज झालेला आहे आणि शाहूनगरमध्ये बऱ्याच ठिकाणी बऱ्याच कॉलनीमध्ये अशा जागा आहेत की त्या ठिकाणी विजेचे खांब सुद्धा नाही आहेत किंवा काही ठिकाणी ते विद्युत पोल आहेत परंतु त्या ठिकाणी लाईट नाही आहे। त्यामुळे आता बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी विजेचे खांब नाही त्या ठिकाणी खांब बसवण्यात यावे किंवा जिथं पोल आहेत परंतु लाईट नाही आहे तिथं लाईट बसवण्यात याव्या। आणि सगळ्यात महत्त्वाचं काही ठिकाणी कंडक्टर जोडलेले नाही आहेत ते सुद्धा आम्हाला ओढून द्यावे अशा संदर्भात चर्चा देखील केलेली आहे आणि ते सुद्धा आपलं काम पूर्ण होईल असं सांगितलेलं आहे।